रक्षण करतो. इतका सामर्थ्यवंत माझा मालक आहे तर मी दुसरीकडे जात दृष्टी न फिरे, कशाला चुकीच्या ठिकाणी जाईल. न लगती सायाचं जावे. आता माझा मालक सुखे येतो घरात, तू माझ्याकडे येतोय बाळकेचा राणा. मी कशाला मुक्तीच्या पाठीमागे लागू. योगयाग विधी पायाची उपाधी, योगयाग करू नये असं मत नाहीये माऊलींचं. पण तुम्हाला मला जमेल असं त्या संसारिक माणसात आपण कर्मानी बांधणारी माणसात योग काय साधी गोष्ट आहे का. योगी तोही करी की परी कर्मे देणं बंदिसती जे सांगितले आहे संगती अहम भावाची. योगी त्याला मानावा त्याला कर्म बंधन नाहीये, म्हणजे जन्ममृत्यू नाहीये, म्हणजे स्व ही भावनाच नाहीये. अहम स्वत्व अहम ही भावनाच नाहीये. तो योगी आहे, त्याला मी ही गोष्टच नाहीये. तो जिवंतही नाहीये आणि अशा अवस्था योगाची आहे. योगी व्हायला समाधी लावावी लागते, सर्वस्वी त्यागावं लागतं. समाधी लावायला कुंडलिनी शक्ती जागृत करता आली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही नाथ पारायण करता त्या नवनाथांच्या ग्रंथामध्ये कुंडलिनी शक्ती फार सामर्थ्याने सांगितली. कुंडलिनी शक्ती म्हणजे काय. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू होतो. सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू होतो. पूरक, रेचक, कुंभ, श्वसनाचे 3 प्रकार, त्याच्यावर त्याचा अधिराज्य आहे. 3.5 वडे बसली कुंडलिनी शक्ती बेंडीच्या दिंड्या मस्त शस्त्राचं वेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लावता येते. कळल्यावर लाव. कळणार आहे का आपल्याला. वळायची गोष्ट वेगळीच ना. हरिमुखे ते करून जेवढं पुण्य मिळणार आहे, हे करूनही तेवढंच मिळणार आहे. चहुवेदी जाणं आटलाही पुराण हरिसीच राहती. फक्त प्रत्येकाची साधना करायची पद्धत वेगळी आहे. पण आमच्यासाठी नामसंकीर्तन साधन पण सोपे, झळकीला बापे. तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्यासाठी फक्त माझे चित्त तुझे, बस मला काही लागत नाही बाकीचं. आता मोठे 10वे म्हणा तुझे चरण भाग गेला. पण हे होतं कधी तुझं पाहता. तुला पाहिलं की मन स्थिरावतं. पण हे सगळ्यांचं होत नाही बरं. आता आमची पंढरपूरला गेली की म्हणतात गाडीचं तोंड वळवून ठेव, म्हणजे दर्शन झाल्या निघाले. तोंड गावाकडंच करून ठेव. एवढे 2 मिनिटं सुद्धा देवाच्या दारात वेळ जायला. ही परिस्थिती. आपली आवड वेगळी, आपला स्वार्थ आहे. ज्या माणसाविषयी आवड असते त्या माणसाकडनं कुठलीच अपेक्षा केली जात नाही, कुठलाच स्वार्थ ठेवला जात नाही. जीव गेला तरी ती आवड जपली जाते. ती आवड खरी असते, ती आवड सामर्थ्याने टिकते. तशी आवड पाहिजे. जीव दिला, जीव गेला तरी चालेल, पण विषय तो त्यांचा झाला. देवाची आमची आवड म्हणजे काळापुरती रे, कामापुरती आहे, स्वार्थापुरती. कोरोनात सगळ्यांना देवा ठेवला आणि त्याच वेळेस त्याच कोरोनात माळकऱ्यांनी सुद्धा अंड्यासाठी माळा काढल्या. सेम आहे ना. मला एक नवल वाटतं मला लोकांच्या बुद्धिमत्तेचं. कसं बरोबर करताय, कशी आवड. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव आवड, हे प्रेम. आणि पुन्हा देवाला वाटवं केलं, देवाला केलं. तू देवाला नाचत बुडवलं आणि देवाला वाटवं केलं. नवल वाटतं मला. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी पोकळ, देवी पोकती म्हणत पोत्या धरून हाणला पाहिजे सांगणारा नाही ऐकणारा. सांगणारही किती मूर्ख हो. जयाचे आधी का धरण आधी तयाचे पवित्र पुस्ती काही. माऊलींचं स्पष्ट वक्तव्य की हो. माऊली म्हणले देव नाही भेटला तरी काही हरकत नाही, काही हरकत नाही. देव नाही भेटला काही हरकत नाही, भलता देव भेटायला नको, त्रास नाही होतो. कल्पनेची वाढा ही संत मंडळी नामदेवला स्पष्ट सांगतात रे. तुकोबाई म्हणले नेले फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. तू परमार्थ कसं काय म्हणजे कसं रे दादा. नाकात शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गज बाबाच्या कपड्यात लागा. देव भेटला नाही, तू बाप ठोकला. मेंटॅलिटी पण ठेवणार ना व्यवस्थित. प्रॅक्टिकली पण विचार करत जा. असं असतं. तुमचं कसं आहे, तुमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. काय करावं आम्ही दादा. तुम्ही नका रे दादा. जे कर्म सत्य नाही जगाचा मला कसा मिळणार आहे तुम्हाला. तुमची आवडच स्वार्थी आहे, कसं काय तुमचं मन स्थिरावणार आहे. काही माणसं कुशाल म्हणतात निघालो होतो कीर्तनाला,
गेलो नाही. काही म्हणते गेलतो बसलो नाही, मजा बघून आलो. काही म्हणले बसलो होतो जरा वेळ, पटलं नाही. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो, कळलं नाही. चुकत नाही तुमचं दादा. तुमच्या पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म अधिकारी मंडपात तुमचं मन रमत नाही, सुखावत किंवा स्थिरावत नाही. मायबाप खरंच तुमचा दोष नाही. माऊली म्हणतात पूर्वजन्मीचं पाप नामचिंतनाचा अधिकार देत नाही तोपर्यंत पापाची कमतरता तुम्ही सामर्थ्याने भरून काढत नाही. पाप कमी करत नाही तुम्ही तोपर्यंत तुम्हाला देवाचं नाव आवडणार. नामासी विनमुख तो नर पापिया आणि तिनं धावल्या न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. माणसं सहज विचारतात पाप पाप म्हणजे काय. मानत नाही मी कर्माला, मानत नाही मी पाप पुण्याला. तुम्हाला पापच ऐकायचं ना दादा. स्वतःच चांगलं कळत नाही, याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं. याच्यापेक्षा मोठं पाप काय सांगा ना. स्वतःच हित कळत नाही हो, म्हणून तर आम्ही म्हणलो गोमटे ते करा माझे. मला कळत नाही एवढं तरी मला कळावं. संतांना म्हणावं तुम्ही करा, माझ्यापेक्षा चांगलं तुम्हालाच कळत. मला कळलं असतं मी आजपर्यंतच आयुष्य इतक्या विचित्रपणे वाया घालवलं नसतं घालवलं. मी 42 वर्ष झाली सत्याला, मी बसलोच नसतो मळ्याला बसल्यावर. कळतंय तुम्हाला, कळत हो. माणसं कीर्तन ऐकायला अशी बसल्यात जास्त मळ्याला बसले. तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. येत नाही आपण कोणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. आलोय तर नशीब समज, तू बोल. ऍटिट्यूडने आनंद बसलात माहित, चेहऱ्यावर आनंद नाही, हाताला टाळी नाही. माणसं मुदाम करतात, मुदाम. त्यांना महाराजाची जिरवायची असते. मुदाम हसवलं तरी हसत नाही, टाळी वाजवत नाही. ती कीर्तन झाला मित्राला म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, ज्ञान शिकवत होती, आगळ येण्याकडे होती. अख्ख्या मनपाला ऐकलं, पट्ट्या निसता हसला होता. मला कधी कधी कळत नाही कशाची खातात ही माणसं. स्वतःचा अहंकार देवाला विसरायला भाग पाडतो. एवढं ज्ञान ज्याच्याकडे नाही त्याचा परमार्थ काय कामाचा ना. परमार्थात ज्ञान थोडं कमी जास्त असेल तरी चालेल, पण ज्या परमार्थात नम्रता आहे, ज्या परमार्थात संतांची जाणीव आहे आणि ज्या परमार्थात माय बापाचं पूजन आहे, तो परमार्थ जगाच्या मालकापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. तो परमार्थ नम्रता पाहिजे तर परमार्थ ज्ञान. दास रावण तरी कमी होता का. शास्त्र मी उपनिषद पाठच रावणाला. सगळ्यात मोठा शिवभक्त आजपर्यंत रावण आहे. द नाव मुवमेंट आताच्या क्षणापर्यंत सगळ्यात मोठा शिवभक्त रावण आहे. रावणासारखी भक्ती कोणाचीच नव्हती शिवाची. नाथ बाबा नाथ रावण सांगतात धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. नाथ बाबा नाथ रावणाचे वर्णन करतात रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा दिवसातून. 7 ते 8 तास 24 तासातला पूजाच करायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली देखील होती फक्त. 14 माणसं एवढी इतकी निष्ठावंत आणि एवढी मोठी पूजा करायचा, भव्य दिव्य पूजा करायचा. त्या रावणाच्या शिवपूजेला रोज 1000 कमळ स्वतः जाऊन आणायचं. हजारो त्याच्याकडे सेवेकरी होते, पण स्वतः जाऊन आणायचं रोज. चुकून एके दिवशी 999 कमळ भरली. चुकून एके दिवशी 999 कमळ भरली. कोणाला आणायला सांगितलं नाही, स्वतः पूजेतनं उठला नाही, पण पूजा संपूर्ण केली. स्वतःचं शिर कापलं आणि 1000 शिर कमल पण शिवपिंडीला अर्पण केलं, पण शिवपूजा पूर्ण केली. पुढा महान शिवभक्त रावण टिकलं का. बिकॉज ऑफ ऍटिट्यूड, ॲरोगन्स. हे जे तुम्ही हे म्हणता ना आपल्याला पटत नाही, पटत नाही मूर्ख. तुझं तेवढं अजून भाग्यच नाही. पटत नाही काय. कचकच कांद्याला कुठं भजन पटत असतं का. त्याला लायकी पण त्याला जरा पात्रता लागते माणसाची देवभजन आवडायला. बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली. आजकाल वेल एज्युकेटेड पोरांना विचारलं ना, मुला मुलींना, अरे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, विविध उपकरणे तुम्हाला वापरता येतात, सोशल मीडिया एकदम फ्लुएंटली हँडल करता तुम्ही, पण भजनात कधी दिसला नाही. तर एखादा अभंग कधी तुमच्या तोंडात दिसला नाही. कधी गाण्याचा एखादा अभंग, कधी भजनी मालिकेतला एखादा अभंग, कधी हरिपाठातला एखादा अभंग, ज्ञानेश्वरीची एखादी ओवी तुम्ही स्पष्ट नाही म्हणलात रे तोंडाने. एवढं ज्ञान असताना तुम्ही परमार्थिक ज्ञान का नाही घेतलं. वेल एज्युकेटेड लोक सांगतात
आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इशू. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग. तुम्ही देवाला मानत नाही यात वावगं नाही, पण बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही, कारण अस्तित्वच त्याच्यामुळे आहे, तो परमात्मा आहे. मी जिवंत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहम आश्रित प्राणसमायुक्त पश्चामन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे, तुझं अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. तू नाकारतोस तरी कोणाला? तुझ्या जठरामध्ये अग्नी जे आहे तो मी विठ्ठल, तो मी जगदीश्वर, तो मी कृष्ण, तो मी राम, तो मी शिव, तो मी विश्वेश्वर. पंचमहाभूत मी अनुरेणू, मी सुरुवात, मी शेवट, मी अनंत काल मी. जर तूही मी आणि मीही तूच, तर तू नाकारतोस तरी कोणाला? सर्वागती राम. स्वतःला कसा नाकारशील? तू दिसतोयस, तू जाणवतोयस, तू कळतोयस, तू बोलतोयस, तू चालतोयस, तू मीच आहे. कुठलं बेसिसवर देव नाकारता सांगा ना? सायन्स. ओके, या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहित आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली, श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे मी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तया बिजू माझी असे सलिल काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. ही अध्यात्मिकता आहे. कसा देव नाकारायचा? चाचुचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटोनी देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय? जे तुम्ही आज शिकता, जे आपण आज शिकतो, आजची पिढी, हे संतांनी हजारो वर्षापूर्वी सांगितलं. हे आपल्या धर्मग्रंथांनी, आपल्या सनातनी लोकांनी हजारो वर्षापूर्वी. या जमिनीपासून चंद्रापर्यंतची उंची सामर्थ्याने तुलसीदास हनुमान चालीसामध्ये वर्णन करतात. इल्योदाहि मधुर फल जानो, प्रभु पुत्रिका में मुकमाही, जलगही लाज कही अजर जनाही, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम रहते थे. राम दुहारे तुम रखवारे, होत न अज्ञा बिनु पैसा, सब सुख ले तुम्हारी सरना, तुम रक्षक का हो को डरना. आपन तेज समारो आप, तीनों लोक हाकते कापे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमंत बलवीर. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई. मानतो म्हणजे मूर्ख नाही रे आम्ही. देव मानतो म्हणजे अनएज्युकेटेड आहे, पण कलियुग आहे. देवाला मानणारी माणसं अनएज्युकेटेड, देवाला न मानणारी माणसं वेल एज्युकेटेड. अजून किती खालच्या पातळीला जायचं? लोकांच्या बुद्धिमत्तेची कीव येते मला. स्वतःच अस्तित्व मोठं करायला ही माणसं देवालाही कलंकित करायला मागं पुढं बघत नाही. तुम्हीच सांगा, अजून किती संस्काराची पावती देणार आहात जगाला? तुम्ही स्वतःला मोठं करण्यासाठी संतांना नावं ठेवता. ज्ञानवाणी भिंत चालवलीच का? तुकोबांचा गाथा करलाच का? गड्यामुखी वेद बोललाच का? तुकोबा वैकुंठाला गेलेच काय? अरे त्याला माणूस परमार्थिक लागतो रे. कोणालाही कसं कळेल तुकोबांचं वैकुंठ गमेल?